दरम्यान एक मोठी बातमी पालघरमधनं पालघर तालुक्यातील सफाळे बाजारपेठेत हिट अँड रनचा थरारक प्रकार बघायला मिळाला। ड्राय सिमेंटनं भरलेल्या ट्रकची 2 कार आणि 2 दुचाकींना जोरदार धडक दिली त्यांनी। स्थानिक तरुणांनी थरारक अपघात पाहिलेला आहे आणि त्याचा पाठलाग करून ट्रक सुद्धा अडवलेला आहे। पालघरच्या सफाळे बाजारपेठेतला हा एक धक्कादायक प्रकार आपण बघतोय। सिमेंटनं भरलेल्या ट्रकची 2 कार आणि दुचाकींना जोरदार धडक आणि मग स्थानिक तरुणांनी पाठलाग केलेला आहे आणि तो ट्रक सुद्धा अडवला। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय धडक किती जोरदार होती हे आपल्याला या गाड्यांच्या अवस्थेवरून लक्षात येईल। आणि आपण बघतोय फिल्मी स्टाईलनं पाठलाग केलेला आहे या सगळ्या स्थानिक तरुणांनी आणि हा ट्रक अडवण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं हा ट्रक चालक बेदरकारपणे ट्रक चालवतोय आणि याच बेदरकारपणे चालवण्यानं 2 कार आणि 2 दुचाकींना जोरदार धडक बसलेली आहे। हिट अँड रनचा थरारक प्रकार आपण पालघरमध्ये बघतोय। पालघरमध्ये अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत असतात। आपण बघत आलेलो यापूर्वी देखील पालघरमध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे। अपघाताच्या घटना वारंवार तिथे घडत असतात आणि त्यातच पुन्हा एकदा आपण एक मोठी बातमी बघतोय। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, पालघर तालुक्यातल्या सफाळे हे रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी मोठी बाजारपेठ देखील आहे। मात्र हा वर्दळीचा संपूर्ण परिसर असताना या ठिकाणी सिमेंटने भरलेला हा ट्रक ड्रायव्हर आहे तो बेदरकारपणे अतिशय हा चालवत होता आणि त्याच्या या बेदरकारपणामुळे 2 कार आणि 2 मोटरसायकलला त्यांनी धडक देऊन तो पळत होता। स्थानिक तरुणांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अधिकच गाडी वेगाने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। शेवटी या तरुणांनी जीव धोक्यात घालून जवळपास 1.5 किलोमीटर त्याचा पाठलाग केला आणि नंतर त्याला थांबवलं। त्यानंतर काही प्रमाणात त्याला चोप देखील देण्यात आलेला आहे आणि नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे। हा ट्रक चालक आहे हा बिहारचा आहे आणि इथे जे पालघरमध्ये जी विकास कामं सुरू आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। मात्र असं असताना जे स्थानिक नागरिक आहेत, वाटसरू आहेत किंवा मोटरसायकलने किंवा स्थानिक वाहनांनी जे प्रवास करतात त्यांच्या जीवाला मोठा धोका झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशा प्रकारची बेदरकारपणे वाहन चालवून स्थानिक नागरिकांचे, निष्पाप नागरिकांचे मोठ्या प्रमाणात बळी जातानाचे आपल्याला पाहायला मिळतंय। या अगोदर देखील पालघर असेल किंवा इतर मनोर या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या घटना, अपघात झालेल्या आहेत आणि निष्पाप नागरिकांचा बळी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। या ट्रक चालकाला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि याचा तपास आता सुरू आहे। निश्चितच मनोज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।